लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21वा हप्ता अर्थातच मार्च महिन्याच्या 1500 रुपयांबाबतचे काही महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जे सर्व लाडक्या बहिणींना माहिती असणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। कारण आता हप्त्याचे वितरण येत्या काही दिवसातच होणार आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील GR बाबतची माहिती मिळाली आहे आणि आज अथवा उद्या याबाबतचा GR येऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण देखील 27-28 तारखेच्या आसपास होणार असल्याची माहिती मिळत आहे। 26 तारखेला रविवार असणार आहे आणि साधारणपणे 27 आणि 28 या दोन दिवसांमध्ये किंवा 24 आणि 25 या दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे 1500 रुपये येणार असल्याची माहिती मिळाली आहे। पण यामध्ये अजून एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेमधील नक्की किती महिला अपात्र झालेल्या आहेत, किती महिलांची ई-KYC बाकी असल्यामुळे अपात्र झाल्या आहेत, किती महिलांची छाननी प्रक्रिया झाली आहे, अशी सर्व महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आणि या माहितीमुळे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का नाही हे देखील क्लिअर होणार आहे। त्यासोबत लाडकी बहीण योजनेच्या नवीन ई-KYC बाबत देखील काही चर्चा झाली का हे देखील आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करायच्या आधी आणि मुद्द्यावर जायच्या आधी लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा विनंती करतो की लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही तुम्ही तुमची ई-KYC दुरुस्ती केली नसल्यास शेवटचे काही दिवस उरले आहेत। लक्षात घ्या, 30 एप्रिल या दिवसानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये ई-KYC दुरुस्ती परत कधीही होऊ शकणार नाही। याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे बोलताना सांगितलं आहे की शेवटची मुदत वाढ असणार आहे। यानंतर कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींना ज्यांची ई-KYC चुकली आहे म्हणून पैसे बंद झाले असतील त्यांना ई-KYC साठी मुदत वाढ मिळणार नाही। म्हणून व्हिडिओच्या आधीच हा मुद्दा क्लिअर करून आता महत्त्वाचे जे काही विषय आहेत त्या विषयावर जाऊया। परंतु त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण योजना सुरू झाल्यापासून करत आहोत। तर यातील महत्त्वाचा मुद्दा लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की मोठी बातमी, ई-KYC केली नाही यापुढे लाडकी बहीणचे पैसे बंद। 14 लाख महिलांची ई-KYC राहिली आणि उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी त्यांनाच लाभ, अशा महत्त्वाच्या मुद्द्यानुसार असणाऱ्या या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 14 लाख अशा महिला आहेत की ज्यांची ई-KYC राहून गेली आणि म्हणून त्यांना योजनेतून त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलं आहे किंवा त्यांचे योजनेचे पैसे हे थांबले आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यांतर्गत 1500 रुपयांप्रमाणे 6000 रुपये अशा महिलांना मिळाले नाहीत आणि यापुढे देखील त्यांना योजनेचे पैसे येणार नाहीत। कारण ई-KYC नवीन बाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही। या संदर्भातील कोणतेही परिपत्रक, शासन निर्णय अथवा GR देखील आला नसल्याने नवीन ई-KYC सुरू होणार नसल्याबाबत जवळपास आता स्पष्टता येत आहे आणि यामुळेच या 14 लाख महिलांसाठी हा खूप मोठा फटका असणार आहे, ज्यांना योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील केवळ मुदतीमध्ये त्यांनी त्यांची ई-KYC वेबसाईटवर जाऊन केली नाही म्हणून त्यांना योजनेपासून त्या ठिकाणी अपात्र केलेलं आहे। आता लाभार्थ्यांची ई-KYC झाली, परंतु प्रत्येक कुटुंबाचे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न निकषानुसार 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हे समजणार आहे। परंतु 3 महिन्यांची मुदत देऊनही राज्यातील 14 लाख लाडक्या बहिणींनी ई-KYCच केली नाही, त्यामुळे आता त्यांना मुदत न दिल्याने त्यांचा लाभ आपोआप बंद होणार आहे, जो की झालेला आहे। मी सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यापासूनच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांची ई-KYC झाली नाही त्यांच्या योजनेचे पैसे बंद झाले आहेत आणि अशा 14 लाख महिलांसाठी हा खूप मोठा फटका असणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेची सध्याची परिस्थिती किंवा स्थिती काय असणार आहे तर लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये या योजनेमध्ये जवळपास 2.57 कोटी एवढ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या। जेव्हा लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती तेव्हा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या वतीने एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली होती की यामध्ये सरकारच्या वतीने 2.5 कोटी महिलांचे टार्गेट ठेवले होते की लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 2.5 कोटी महिला या पात्र ठरतील। परंतु याचा आकडा हा वाढत गेला होता आणि सुरुवातीच्या काळात 2.57 कोटी म्हणजे 2.57 लाख महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीचे हप्ते मिळाले होते। त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पाहिलं की जानेवारी 2025 पासून सरकारने काय केलं की जे निकषांची अंमलबजावणी सुरू केली, यामध्ये विविध विभागाकडून सरकारने डेटा घेतला, त्या डेटामध्ये कोणकोणत्या महिला बसतायत, कोणकोणत्या महिला बसत नाहीत, या पद्धतीने महिलांना त्या ठिकाणी योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली। कारण ज्या पात्र महिला आहेत केवळ त्याच महिलांना योजनेचे पैसे द्यायचे असे सरकारने त्या ठिकाणी ठरवले होते। मग आता यामध्ये पडताळणीमध्ये अपात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या झालेली आहे अंदाजे 71 लाख, म्हणजे
71 लाख अशा महिला आहेत की ज्यांनी ई-केवायसी केली होती, परंतु योजनेच्या ज्या काही 7 किंवा 8 अटी होत्या, या 7 अटींमध्ये त्या अपात्र ठरल्या. मग यामध्ये अटी कोणत्या होत्या? तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक होतं. तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडेही 4 चाकी वाहन नसावे हे देखील आवश्यक होतं. त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती टॅक्स भरणारी नसावी. तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा अथवा पेन्शन घेणारा नसावा. त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये आमदार, खासदार किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य असं कोणीही नसावं, अशा पद्धतीच्या अटी होत्या. त्यातील अजून एक महत्त्वाची अट म्हणजे एका रेशनिंग कार्डवरील जास्तीत जास्त 2 महिला, त्यातही एक विवाहित आणि एक अविवाहित, या पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांचं त्या ठिकाणी सरकारने ठरवलं. आणि ज्यामध्ये ज्या अपात्र झाल्या त्या महिलांचा आकडा जवळपास 71 लाखांवरती आहे. या 71 लाख आणि सोबत 14 लाख अशा आहेत की ज्यांची ई-केवायसी राहिली नाही. म्हणजे आता बघा, उत्पन्नामध्ये यामध्ये जवळपास 35% महिला अपात्र झाल्या आहेत. म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या 35% महिला आहेत की ज्या आता योजनेमधून त्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. आणि ई-केवायसी न केलेल्या 14 लाख महिला आहेत की ज्या योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत. खरं तर याबाबत आम्ही वारंवार मागणी त्यामुळेच करत होतो की सरकारने दखल घ्यावी. हा आकडा काय हजारोमध्ये नाहीये, 2000 3000 अशा जर असता तर विषय वेगळा असता, परंतु जवळपास 14 लाख महिला अशा आहेत की ज्यांची ई-केवायसी राहून गेल्यामुळे जर त्यांना योजनेतून थेट अपात्र करण्यात आलेलं आहे, तर त्यांच्यावरती काही प्रमाणामध्ये सरकारने विचार करणे आवश्यक होतं. आणि ई-केवायसीसाठी अजून एकदा तरी त्यांना मुदतवाढ द्यायला हवी होती, अशी मागणी आम्ही पुन्हा देखील करत आहोत. तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेच्या नवीन ई-केवायसी करण्याकरता अजूनही एक मुदतवाढ मिळावी का? नक्की कमेंट करून सांगा. आणि GR कधी येणार आहे, वितरण कधी होणार आहे ते मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.